महोदय, आत्ताच विलास भाऊंनी जो प्रस्ताव मांडला आहे त्याचा अनुमोदन. सभापती महोदय, हा विषय काही आज ते आयुक्त इथून गेले म्हणून तो विषय काढण्याचा विषय नाही. इतका गंभीर विषय आहे की तुम्हाला मी उदाहरण देतो. त्याच्यात जिओ टॅगचाही बोलतो मी तुम्हाला. माझ्या प्रभागात सर्किट ओपन स्पेस आहे. त्या ओपन स्पेसला मी स्वतः 10 वर्षाअगोदर तिथं लहानसं अतिक्रमण होत होतं. मी 4.5 लाखाचा ताराचं कंपाऊंड केलं होतं. एकदम व्यवस्थित होतं. तरी न करता मी एक वेळा जेव्हा प्रशासकाच्या याच्यात मी एक वेळा तिथून जात असताना मला तिथं गड्डे खोदताना दिसले. मी त्याला म्हटलं काय बाबा काय आहे? तो म्हणे 78 लाखाच्या भिंतीचं काम माझ्या प्रभागात. म्हणजे ते आताही असंच पडलं आहे. म्हणजे असे कामं करण्यात आली की ज्याचं तार कंपाऊंड व्यवस्थित होतं महानगरपालिकेची जागा, त्याला काही औषध फक्त त्याच्यातून टक्केवारी खायची म्हणून ते कामही अर्धवट पडलं. ते 78 लाखाचं काम माझ्या प्रभागात रोड किंवा नाली केली असती तर त्या लोकांच्या कामात आलं. एक लक्षात ठेवा की महानगरपालिकेचे आपण इथं 95 सदस्य कायच्यासाठी आलो आहे की या शहराच्या हिताच्या आपल्याला निवडून दिलं आहे की या शहराच्या आरोग्य, रोड, नाली जे मूलभूत गरजा आहेत ते त्याच्यावर व्यवस्थित ते काम झालं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. जे आता आष्टीकरांच्या कार्यकाळात जो विषय तुम्हाला सांगतो, जिओ टॅगिंग. सभापती महोदय, जिओ टॅगिंग का विधानसभेने जिओ टॅगिंग बहुत बार बोला. मला वाटतंय मला आता मिलिंद भाऊंनी विचारलं की बबलू जिओ टॅगिंग काय? जिओ टॅगिंग जलसंपदा इरिगेशन डिपार्टमेंटने याच्यासाठी काढलं होतं जिओ टॅगिंग की एखाद्या जंगलात आपण इरिगेशनचा तलाव डॅम बांधतो, जंगल आहे, जिथं टेंडर काढल्यानंतर तो ठेकेदार म्हणे की साहेब म्हणे जाके स्पॉट देखाने का आता याच्यात अजून निधी वाढून द्या किंवा तो काम घेतल्यानंतर तो ठेकेदार काम सोडून दे. म्हणून जिओ टॅगिंग याच्यासाठी काढलंय की जिथं कोणी जाऊ शकत नाही पण त्या ठेकेदार घेण्याच्या अगोदर तिथं जाऊन जिओ टॅग करून स्वतःची सही मानून मग ते टेंडर भरायचं. म्हणजे उद्या त्याला हे बोलण्याची जागा राहणार नाही की जिओ टॅग आम्ही केला नाहीये. पण इथं जिओ टॅगिंग कायच्यासाठी होतं की दुर्गम भागात जिथं कोणी जाऊ शकत नाही तिथं त्याच्यानंतर प्रॉब्लेम होतात, जिओ टॅगिंग होता. हे जलसंपदा डिपार्टमेंटनं काढलेलं जिओ टॅगिंग होतं. पण आपल्या अमरावती महानगरपालिकेमध्ये असा कोणता एरिया आहे की जिथं कोणाला जायला अडचण आहे, त्याचा आधार पण जिओ टॅगिंगच्या माध्यमातून इथं काम करण्यात आलं. दुसरं 522 मध्ये सभापती 522 मध्ये पण कधी काम देतो? जेव्हा एखादी आपत्ती येते किंवा अर्जंट 2 दिवसात काम चालू करायचं आहे त्याच्यासाठी आपण 522 मध्ये काम देतो. आपल्या इथं 522 मध्ये कितीतरी कामं करण्यात आली. आता हे सभागृह पाहणार. आजच आता तुम्ही या सभागृहाचे आसन बदलण्याचा पण नवीन काम दिलेलं आहे. म्हणजे असे लाखो करोडो ज्या या महानगरपालिकेच्या लोकांनी टॅक्स म्हणजे असे पैसे खाण्यासाठी पण दिलेले आहेत. आज एक 72 ब म्हणजे सभापती महोदय माहिती काय येतं? 72 ब काय की या वर्षीचं बजेट झालंय, पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये जे बांधकाम विभागामध्ये जे निधी येणार आहे त्याची 72 ब ठराव करून त्याची मंजूर असतात. म्हणजे आता आपण 26-27 मध्ये जे बजेटमध्ये येणार आहे त्याची आत्ता टेंडर लावून त्याचे टेंडर आत्ता लावण्यात आले. म्हणजे आता घोंगडा कारोबार म्हणून मी मागच्या सभेमध्ये बोललो होतो की गाव लुटून खाल्ला आहे, ऍक्च्युअल गाव लुटून खाल्ला आहे. या बाबतीत सभापती महोदय हा विषय आता चेतनभाऊ गावंडे साहेब तुम्ही सभागृह नेता आहे. आज आपण इथं लोक बोलणार आहे ते जिओ टॅगिंग हे भ्रष्टाचारावर सगळे बोलणार आहे. पण आपण इथं ठराव एखाद्या रिटायर्ड जज करून याची चौकशी एका महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावर शासन खरोखर कारवाई करेल काय? माझ्यानंतर तुम्ही एक शब्द तुम्ही याच्यावर मत दिलं तर खूप चांगलं राहील. नाही तर खूप चर्चा झाली झालं मग हातात काय भेटलं काहीच भेटलं नाही असं होता कामा नये. कारण त्यावेळी आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून आष्टीकरांच्या कामाच्या बद्दल कितीतरी आंदोलन केले आहे. त्याचे म्हणजे त्या आंदोलनामध्ये विलासभाऊ होते, मिलिंद भाऊ होते, सगळेच आमचे सदस्य होते. पण त्याच्यावर कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आता त्या दिवशी आपला विषय निघाला होता. डॉक्टर जाधवनी सांगितला
की 2,87,00,000 बदली कामगार, डॉक्टर जाधवचं म्हणणं आहे की बदली कामगार आपण बंद केलेले आहे, पण ते 2,87,00,000 तेही बिल काढण्यात आलं. म्हणजे काही एखादं गाव लुटण्याचा लिमिट क्रॉस केलेली आहे. हा विषय साधा नाही आहे की फक्त चर्चा झाली आणि आपल्या घरी झोपून गेले. हा विषय कसा आहे, आज ज्या महानगरपालिकेचे बोंबाबोंब आहे की निधी नाही, आता सगळ्या सदस्यांची बोंबाबोंब आहे, की साफसफाईची बोंबाबोंब आहे, याची बोंबाबोंब आहे, ही सगळी याकडे कारणीभूत. म्हणजे आपला निधी, अरे म्हणजे सांगा किती हरामखोरी केली आहे. साला नगरसेवक नसताना नगरसेवक निधी निर्माण केला, तू खर्च करून टाकला, तर लागा वाटल्या का नाही? हा, लाग वाटली काय? म्हणजे नगरसेवक नसताना नगरसेवक निधी साला नगरसेवकाचा पताच नाही. अरे साले हो, हरामखोरी करताना काही तर लाग वाटायला पाहिजे होती, काही तर लाग वाटायला पाहिजे होती, थोडीफार लाग. म्हणजे गाव लुटून खात. आज सगळे नगरसेवकाची बोंबाबोंब आहे. हा, निधीसाठी 300-400 कोटी रुपये अर्जंट मध्ये हे सभागृह बांधण्याची काय आवश्यकता होती हो? मला फक्त टक्केवारीसाठी लाटाने वाटत. आणि त्यावेळेस त्यांना थांबवण्यासाठी कोणीतरी तयार होतं. आम्ही या जे आता मागचे साफसफाईचे ठेकेदार होते त्याच्यासाठी किती आंदोलन केले, त्याच्यात मनुष्यबळाची अट टाका हो टाका, मला ऐकायला तयार नाही तो. जा तुमच्याकडून जे होते मिलिंद थोडे बोलले तर उठून चालले गेले आतमध्ये. जा तुमच्याकडून जे होते करून घ्या. मिलिंदमध्ये म्हटलं मी गरम होणार तर मिलिंदमध्ये बघलो सध्या आपली सत्तानी हे आपल्याला अंदर टाकण्याचं भांगर होईल म्हणून आम्ही बाहेर आंदोलन केलं. राजकुमार चौकात त्याच्यावर सिटी कोतवालीमध्ये आमच्यावर गुन्हे दाखल झाले. अरे काहीतरी नीतिमत्ता ठेवायला पाहिजे. आता गर्ल्स हायस्कूल चौकात ते प्लास्टिकचे लाईट लावले होते, ते कायच्यासाठी माहीत आहे? 15 दिवस चालले साहेब, 15 दिवस. म्हणजे या गावाच्या लोकांनी त्या टक्केवारीसाठी तुम्ही याचे असे कुणी याचं सगळे मिळून टक्केवारीनं पैसे खात आणि या गावाच्या लोकांनी टॅक्स भरा. गावाच्या लोकांना नाली रोड कोणतीच सुविधा नाही. जसं कोणाचं ठेका अर्जंटमध्ये काढलं तसंच बायोमायनिंगचा आहे सभापती महोदय. आता तो प्रस्ताव नाही आहे, पण तुम्हाला एक सांगतो बायोमायनिंगचं मी प्रस्ताव टाकणार आहे. तुम्हाला हे विनंती आहे की तुम्ही आयुक्तांना लेटर दे की बायोमायनिंगचं काम थांबवा, पुढच्या आमसभेमध्ये चर्चा होऊ द्या, त्याच्यानंतर बायोमायनिंगचं करा. साहेब एक सांगतो, हे सगळे विषय आपल्या गावाचे आहे, हे सगळे विषय आपल्या गावात या शहराचे प्रथम नागरिक आहे. या बायोमायनिंग हा आष्टीकचा भाऊ बांध आहे. बायोमायनिंग मध्ये कितीतरी गडबड आहे. पण आता या विषयात सभापती महोदय, या विषयात आपण एखाद्या रिटायर्ड जज करून पण चौकशी करताना महिला टाईम द्या आणि त्याच्यानंतर या चौकशीमध्ये जे काही निघेल त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी शासनाची राहणार आहे. अजून एक नेता आपण काय करू की शहराच्या लोकांनी टॅक्स भरायचं, म्हणजे टॅक्स महानगरपालिकेचं, सुविधा ग्रामपंचायतची. आता मजा नाही याच्यात. आपण एवढ्या चांगल्या सभागृहामध्ये सोफ्यावर बसून राहिलो, हे सगळे जनतेचे पैसे आहे. तो या जनतेनं ज्या आशेनं आपल्याला निवडून दिला आहे, जे टॅक्स भरतात त्याची परतफेड करण्याची जबाबदारी या सभागृहाच्या प्रत्येक नगरसेवकाची आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण या विषयावर करून चौकशी लावावी आणि महिन्याभरात त्याचा अहवाल सादर करावा. धन्यवाद. सन्माननीय सभापती महोदय.